मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहोत बर्थडे लोकेशनच्या इथे आणि उतरल्या मला खूप छान गोष्ट दिसली जी तुमच्या बरोबर पण शेअर करते। आता निघालोय आम्ही IKEAला जातोय आणि शॉपिंग करूया थोडीफार। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत आणि आज आहे रविवारची सकाळ आणि सकाळी आम्ही निघालो आहे बर्थडे पार्टीसाठी। सो आता सकाळचे 10:30 पावणे 11 वाजले असतील। बर्थडे पार्टी 11 वाजता सुरू होणार आहे आणि इथून आता जवळपास 40 मिनिट्स ड्राईव्ह आहे, हाफ एन आवर 40 मिनिट्स। तर जायला वेळ लागणार आहे म्हणून आता निघालो आम्ही। सकाळची सगळी धावपळ आहे ती संपवून आता निघतोय पटकन। सो बघू आता हाफ एन आवर मध्ये पोहोचू आणि नंतर मग तुम्हाला भेटते। हाय आरव, where are you going today? We're going to Tia Didi's birthday. Yes, we are going Tia Didi's birthday party. Tia's birthday party. Yay! Let's go. चलो. तर मित्रांनो, निघालोय आता आम्ही जस्ट आणि इथून जसं की मी तुम्हाला सांगितलं थोडा वेळ आधी की थोडंसं लांब आहे लोकेशन आणि 35 मिनिट्स ड्राईव्ह आहे इथून जायला। आणि सकाळची वेळ झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सकाळी उठलो, आवरलं पटपट। अवधूतने फक्त ब्रेकफास्ट केला, आमचा तर ब्रेकफास्ट पण नाही झालेला आहे। सो आता जे काय असेल ते बर्थडे पार्टीलाच असेल। तर निघालोय आता, जाऊया तिथे मस्तपैकी बर्थडे पार्टी एन्जॉय करणार आहोत। सो आरवसाठी तर मस्त मजेची गोष्ट आहे कारण की त्याला आज खूप सारे फ्रेंड्स दिसतील त्याचे, त्यांच्याबरोबर खेळायला मिळेल, थोडा टाइम स्पेंड करेल आणि आमचा पण असा छान वेळ जाईल त्यांच्यासोबत। आणि थोडंसं काहीतरी संडेला वेगळं करायचं होतं तर चला म्हटलं की चला बर्थडे पार्टी आहे तिथे पण सेलिब्रेट करूया। आणि देन त्याच्यानंतर काहीतरी अजून प्लॅन आहेत। शक्यता आहे की मी IKEAला जाईन म्हणून शॉपिंग करायला बर्थडे पार्टी झाल्याच्या नंतर। आता हे डिपेंड्स आहे, शक्यता कमी आहे त्याची। हो, तर आरव बोलत होता त्यामुळे मला काही बोलता नाही आलं। सो हेच प्लॅन आहे की दुपारी जशी बर्थडे पार्टी संपेल ना तसा IKEAला जायचं कारण की IKEA मध्ये मस्त डील्स वगैरे आहेत छान आणि 15% ऑफ आहे आता सगळं, म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे। सो मला एक राऊंड तर मारायचं आहे। बजेट खूप कमी आहे मित्रांनो, बजेट खूप कमी आहे, $100 बजेट आहे। त्याच्यात जर काही शक्यता झाली तर घेता येईल। सो बघूया काय आहे, काय मिळेल आपल्याला। तर बर्थडे पार्टीला जाऊया सगळ्यात आधी, त्यानंतर जाऊया IKEAला। हाच आजचा प्लॅन आहे। जे पण असेल ते तुमच्याबरोबर सगळं शेअर करणार आहे, तर व्हिडिओ बघत राहा। आणि इथे जसं की तुम्ही बघू शकता सकाळी आभाळ आलेला आहे आणि दुपारच्या नंतर भरपूर पाऊस पण असणार आहे। सो आणि हा पाऊस 2-3 दिवस असणार आहे, तर ही सिच्युएशन असंच असणार आहे। आय होप सो बर्थडे पार्टी व्यवस्थित झाली पाहिजे, पाऊस न पडला पाहिजे। तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहोत बर्थडे लोकेशनच्या इथे आणि उतरल्या मला खूप छान गोष्ट दिसली जी तुमच्या बरोबर पण शेअर करते। इथे आहे ना कम्युनिटी गार्डन आहे इथे, म्हणजे तुम्ही येऊन ज्यांना शेती करायची खूप इच्छा आहे आणि त्यांना घरी करता येत नाही ना, त्यांच्यासाठी छान असं ना कम्युनिटी गार्डन आहे इथे आणि त्यांच्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे। तर ती तुमच्या बरोबर दाखवते आणि इतके छान टोमॅटो लागलेले आहेत ना, बघायला खूपच भारी वाटतंय। तर चला लगेच तुम्हाला दाखवते। इथे लोकांनी लावलेले टोमॅटोज आणि वेगवेगळे भाजीपाला आहे। तर इथे बघू शकता छान टोमॅटोज लागले आणि ते लिहिलं पण आहे नो पिकिंग, लीव आवर गार्डन्स अलोन, ग्रो युअर ओन। याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे बिया आणू शकता आणि तुम्ही इथे प्लांट करू शकता। इथे बघा अजून काही वेगळा भाजीपाला लावला आहे त्याला पण। मी आतापर्यंत कम्युनिटी गार्डनबद्दल फक्त ऐकलं होतं, पण आज मी प्रत्यक्षात बघितले आणि खूप छान आहे। मला तर खूप आवडला हा कॉन्सेप्ट। एक्झॅक्टली त्याच्या समोरच ना ही रिव्हर आहे, ही फ्रेझर रिव्हर आहे आणि खूप सुंदर व्ह्यू होता इथून बघायला। आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता आणि जवळच पार्क आहे, त्यामुळे बर्थडे लोकेशन एक्झॅक्टली रिव्हरच्या समोर आहे, खूप मस्त होतं। आता आम्ही बर्थडे लोकेशनला पोचलोच होतो, तर आरवने सगळ्यात आधी गेल्या तिथे टॅटू काढून घेतलेला आहे।
तर मित्रांनो रिमझिम रिमझिम पाऊस पडायला लागला आणि रिव्हरच्या साईडला खूप बरं वाटतंय, छान वाटतंय, फ्रेश मस्तपैकी. आम्ही आलो इथे आणि आरवला दगडं टाकायचे आहेत पाण्यामध्ये आणि त्याला सांगते जाऊ नको तरी त्याला जायचंच आहे. सो आता त्याला घेऊन आले इथे, है ना पिल्लू? हा, काय करायचं तुला? या आरवने टॅटू काढलेला आहे, दाखव टॅटू आरव. हा सी त्याला दगड टाकायचे आहेत पाण्यामध्ये. आणि इथे ना एवढी झाडं आहेत ना, ब्लूबेरीची, ही ब्लॅकबेरीची वगैरे, आणि त्याने एवढे काटे तरी सुद्धा या मुलाला इथे यायचं येत नाहीये, आता ऐकत पण नाहीये. चल पिल्लू जाऊया. दॅट्स नॉट ग्रेप्स. A few moments later. बर्थडे पार्टी झालेली आहे आणि आता निघालोय आम्ही IKEAला जातोय आणि शॉपिंग करूया थोडीफार. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, मी आलेली आहे IKEAमध्ये शॉपिंग करायला आणि इथे 15% ऑफ ऑन एव्हरीथिंग आहे. म्हणजे जे तुम्ही घेणार त्या सगळ्यांवर तुम्हाला 15% सूट आहे. सो मी सगळ्यात आधी इथे ना कंटेनर्स बघायला आले. मला काही कंटेनर्स हवे आहेत छोटे मोठे, सो ते बघायला आले होते. पण मला काही एवढे खास आवडले नाही. आणि जे आवडले होते ना काही कंटेनर, त्याचे लीड्स पण अवेलेबल नव्हते. सो म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, नेक्स्ट टाईम बघूया. आणि जसं की तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी होती. गर्दीमुळे झालं असं की मला ना जास्तीत जास्त वस्तू बघता नाही आल्या, कारण की कार्ट पुश करणं आणि मग रेकॉर्ड करणं ह्या दोन गोष्टी मला एकत्र पॉसिबल नाही झाल्या. सो मी जेवढं मला हवं होतं ते सगळं सामान घेतलं पहिला गरजेचं, आणि नंतर मी निघाले इथे चेकआउट करायला, कारण की चेकआउटला जवळपास 15-20 मिनिट्स वेटिंग टाईम होता. खूप लाईन होती, त्यामुळे मी पटकन गेले आणि चेकआउटच्या लाईनीत लागले. The next day. हॅलो मित्रांनो, तर आता झालेली आहे सकाळ आणि सकाळचे आता वाजलेले आहे 7 जसे की तुम्ही बघितलं. आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि मी सकाळी उठल्या सगळ्यात आधी आवरून घेतलं, कारण की आरव उठलेला जवळपास 5:30-6च्या जवळपास. आणि त्यानंतर तो बॅक टू बॅक 2दा उठला, कारण की काल जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही गेलेलो बर्थडे पार्टीला, आणि बर्थडे पार्टी होती एकदम रिव्हरच्या बाजूला. तर कालचं वेदर पण एवढं चांगलं नव्हतं. सकाळी जसं की आम्ही गेलो तेव्हा आभाळ होतं, त्यानंतर थोडंसं ऊन पडायला लागलं दुपारच्या वेळेस, आणि नंतर मग भर दुपारी जवळपास 2:30-3च्या जवळपास जो पाऊस सुरू झाला तो संध्याकाळपर्यंत पाऊसच होता. तर ह्या सगळ्या वातावरणाच्या चेंजेसमुळे की माहीत नाही का, पण आरवला झाली अचानक सर्दी खूप जास्त. सो त्यामुळे तो आता सकाळी 2दा उठला, आणि मग तो उठला तर मग मला तर उठावं लागलंच. सो मी म्हटलं की चला आता आपल्याला अलार्म क्लॉक ऑलरेडी मिळालं आहे, नोटिफिकेशन मिळालेलं आहे आजच्या दिवसाचं, की आज आपल्याला आपली कामं पटपट आवरून घ्यावी लागतील. त्यामुळे तेव्हाच उठले आणि मी माझं सगळ्यात आधी आवरून घेतलं, कारण की मग डिले होऊन जातो मला पण दुपारच्या वेळेस आवरायला आरवसोबत. सो जसं की तुम्ही बघितलं काल आम्ही गेलो होतो काल IKEAला शॉपिंग करायला. भरपूर गर्दी होती IKEAला काल शॉपिंग करायला गेलो तेव्हा. आणि जातच असताना आरव झोपलेला गाडीमध्ये, त्यामुळे अवधूत तर आला नाही आतमध्ये शॉपिंग करायला, पण मी एकटीने जाऊन जे काही गरजेच्या वस्तू होत्या त्या घेऊन आले होते मी. ऑब्व्हियसली 15% सूट असल्यामुळे सगळ्यांना म्हणजे जायची इच्छा होती तिथे आणि वस्तू बघायची आणि घ्यायची इच्छा होती. सो तसंच मी सुद्धा गेले आणि थोडेफार जे घरच्यासाठी वस्तू होत्या त्या घेऊन आलेली आहे. आणि काल जसं मी तुम्हाला बोलले की मी $100चं बजेट ठेवलं आहे माझं, त्याच्यापेक्षा मी जास्त काही स्पेंड करणार नाही आहे. तर माझं बजेट लक्षात ठेवता मी शॉपिंग केलेली आहे आणि गरजेच्या वस्तू आहेत त्या आणलेल्या आहेत. सो काय काय आणलेलं आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे लंच बॉक्सेस आणलेले आहेत, कारण की अवधूतसाठी मला लंच बॉक्सेस घ्यायचे होते, जे आता होते ना माझ्याने ना एक फुटला आहे त्याचा ग्लास कंटेनर, आणि ग्लासचे ना बेटर राहतात, थोडे हेवी आहेत म्हणा पण ते टिकतात आणि चांगले राहतात. आणि बाकीचे प्लास्टिकचे असतात आपल्या इंडियन जेवणामुळे ना त्याला ते असा पिवळा रंग येतो आणि रेड कलर येऊन जातो काही दिवसानंतर, जरी किती तुम्ही छान वॉश केले तरी. पण ग्लास कंटेनर तसेच्या तसेच राहतात, त्यामुळे मी घ्यायला गेले तिथे.
आणि पहिला तर मी सगळ्यात आधी स्क्वेअर बघत होते, पण तिथे स्क्वेअर कंटेनर्स म्हणजे हे बोल होते अवेलेबल, बट त्याचे लीड अवेलेबल नव्हत्या. सो त्यामुळे मी हे राऊंड घेतलेले आहेत. एक छोटा घेतला आहे, त्याला सॅलेडसाठी लागतो, आणि एक मोठा घेतलेला आहे कंटेनर. आणि छोटे मोठे स्नॅक्स कॅरी करण्यासाठी पण पाहिजे होतं, तर ह्या 3चा सेट आहे, हा घेतलेला आहे. तर हे तर झाले त्याची लंच बॉक्सची शॉपिंग. ही एक किचन शेल्फ आहे, रॅक आहे, हे मी तुम्हाला ओपन करून लवकरच दाखवते. त्या व्यतिरिक्त हा टॉयलेट ब्रश आणलेला आहे. कुकिंग केल्याच्या नंतर जे तुमचे पॅन वगैरे गरम असतात तर ते ठेवण्यासाठी हे आणलेलं आहे एक. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे झिपलॉक बॅग्स आणलेल्या आहेत. सो या साईजच्या अशा झिपलॉक बॅग्स आणलेल्या आहेत, कारण की रोज असं टिफिन पॅक करताना वगैरे लागतं. बहुतेक गोष्टीसाठी, घरच्या पण वापरासाठी या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या लागतात. मला जसं किचनसाठी, घरच्यासाठी घ्यायला काही ना काही नेहमीच आवडतं. सो त्यामुळे मी ह्या गरजेच्या वस्तू घेतल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जसं की तुम्हाला माहिती आहे की गेल्या वेळेस आम्ही जेव्हा IKEAला गेलेलो त्यावेळेस आम्ही डायनिंग टेबलसाठी 2 चेअर आणल्या होत्या. सो म्हटलं चांगली डील आहे, चांगली ऑफर आहेत आता चांगले छान छान, तर चला अजून 2 चेअर घेऊया. कारण की कसं होतं की आमच्या दोघांसाठी चेअर असते, इन केस जर कोणी अजून 1-2 कपल घरी आलं, पाहुणे आले, तर म्हटलं की त्यांच्यासाठी पण चेअर असाव्या. जरी इथे थोडीशी जागा थोडीशी शॉर्ट होते, पण म्हटलं की चला आता डील चांगली आहे तर घेऊया, म्हणून आम्ही 2 चेअर घेऊन आलेलो आहोत. तर अवधूतने कालच रात्री त्या असेंबल केल्या, आणल्या आणि त्या लावलेल्या आहेत. फक्त एक चेअर आम्ही इथे ठेवले आता, आणि एक एक्स्ट्राची चेअर आहे ती आता आम्ही शेवटच्या आमच्या स्टोर रूममध्ये ठेवून दिलेली आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता आता 3री चेअर आहे ती आलेली आहे. एक तिथे ठेवले इथे, आणि हे, आणि त्या साईडची चेअर आहे ना ती आम्ही आता सध्या तरी स्टोर रूममध्ये ठेवून दिलेली आहे, कारण की गरज नाही आहे आणि उगाच ते जागा जाते. आणि आरव कसं इथे पूर्ण पॅसेजमध्ये खेळत असतो. सर्विंग ट्रे म्हणून तिथे आहे IKEAमध्ये. सो मी हे काउंटर टॉपवर ठेवण्यासाठी आणलेलं आहे. त्याच्यावर छान असं आपण डेकोर आयटम्स पण ठेवू शकतो, आणि एक खूप छान व्हिडिओ तुमच्यासाठी येणारच आहे लवकर. सो त्यासाठीच म्हटलं की हे मला छान दिसलं, सो मला अजून थोडंसं असं वाटलं की काहीतरी आपल्याला याच्याबरोबर करता येईल छान असं क्रिएटिव्ह. सो म्हणून मी हा स्टँड घेतलेला आहे किचन काउंटरसाठी. सो थोडेफार बदल करेन आता मी किचन काउंटरवर, जे असतील ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत. सो आज मी करते आहे भरलेली वांगी. तर त्याच्यासाठी मी इथे वांगी कट करून घेतले आहेत आणि त्याला मस्तपैकी असे काप करून घेतले आणि पाण्यात ठेवले आता, काळे नको व्हायला म्हणून. आणि त्या व्यतिरिक्त इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, इथे लसूण घेतला आहे थोडा बारीक करून, कांदा चिरलेला आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर इथे मी लसूण थोडासा आहे तो बाजूला काढून घेतले, कारण की हे मी फोडणी देताना यूज करणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे कोथिंबीर, कांदा आणि हे शेंगदाण्याचा कूट आहे ते मी मिक्स करून घेते. मसाल्यांमध्ये मी याच्यात ॲड करणार आहे हळद, तिखट मिरची पावडर, थोडासा काळा मसाला, थोडासा गरम मसाला आणि धने पावडर. चवीनुसार ॲड करणार आहोत मीठ. हे सगळं आता एकत्र करून घेऊया. आणि आता ही आपली फिलिंग जी आहे ती रेडी झालेली आहे वांग्यासाठी. सो आता हे मी भरून घेते आणि पटकन आपण फोडणी देऊया वांग्यांना. इंडियाला जशी हिरवी वांगी मिळतात ना, तशी इथे हिरवी वांगी मिळत नाहीत. इथे हीच वांगी मिळतात, छोटीवाली पर्पल कलरचे. सो जेव्हा पण आम्ही कधी आणतो ना, तेव्हा मी शक्यतो आहे ना भरलेली वांगी अशीच करते. आणि आज जी भाजी करणार आहे ना मी भरलेल्या वांग्यांची, ती एकदम झटपट होणारी आहे, कारण की आज मी कुकरला लावणार आहे. ते 2 ते 3 शिट्यांमध्ये मस्त तुमची वांग्याची भाजी ना एकदम छान रेडी होऊन जाते. एकीकडे इथे मी छोट्या कुकरला भात लावलेला आहे आणि मोठ्या कुकरला वांगी शिजत ठेवणार आहे. त्याच्यात मी तेल घातलेलं आहे आणि तेलमध्ये आता मी
थोडंसं जिरे घालते, हळद घालणार आहे आणि थोडीफार तिखट मिरची पावडर घालते आहे. सो स्पाईस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण की आपण वांगी भरतानाही त्याच्यात तिखट घातलेलं आहे. त्यानंतर मी याच्यात लसूण होता जो बारीक केलेला तो घातला आहे. थोडंसं परतून घेतला आहे हा मसाला मी व्यवस्थित. थोडंसं शिजून झाल्याच्या नंतर मग आपण जो वांग्याचा एक्स्ट्राचा मसाला उरला होता ना तो मी याच्यात घातलेला आहे आणि त्यानंतर मग त्यालाही व्यवस्थित थोडंसं परतून घेतलेलं आहे. इथे छान असा आपला मसाला भाजून झालेला आहे आणि कांदा पण ट्रान्सल्युसेंट झाला आहे. या स्टेजला आता मी भरलेली वांगी याच्यामध्ये कुकरला लावणार आहे आणि त्याला एक वाफ येईपर्यंत फक्त झाकून ठेवणार आहे. इथे आपल्याला फक्त 2-3 मिनिटासाठीच कुकर कव्हर करून ठेवायचा आहे, जेणेकरून छान वाफ येईल आणि त्यानंतर कुकर लावून आपल्याला 2 ते 3 शिट्या घ्यायच्या आहेत. आता तोपर्यंत मी म्हटलं की चला इथे पीठ मळून घेते आणि इथे माझं पीठ मळून झालं आहे आणि दुपारी कसं ना पीठ रेडी असले की पटकन गरम गरम चपात्या करता येतात. सो त्यामुळे मी इथे पीठ मळून घेतलं आणि त्याला आता मी कव्हर करून ठेवून देते डब्यामध्ये भरून. सो माझं पीठ पण मळून झालेलं आहे इथे आणि आता या स्टेजला मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. याच्यामध्ये मीठ तर आपण आधी घातलेलं होतं, सो त्यामुळे मी याच्यात मीठ आता घातलेलं नाही आहे आणि त्याला कव्हर करून ठेवलं आहे 2 ते 3 शिट्या येईपर्यंत. आज पण दिवसभर पाऊस असणारच आहे आणि आताही रिमझिम रिमझिम पाऊस ऑलरेडी सुरू झालेला आहे. सो मस्त गार आहे वातावरण बाहेर आणि म्हटलं की चला आज ना नाश्त्यासाठी आरवचा आवडता शिरा करूया, म्हणून मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्याला कट करून घेते बारीक आणि आरवसाठी शिरा करून घेते, कारण की आरवला शिरा खूप आवडतो. सकाळच्या शांत वातावरणात पटकन काम होऊन जातं आणि जास्त वेळ वाया जात नाही. आणि आतापर्यंत 8:30 पण वाजलेले नाही आहेत, पण आपलं भाजी झालेली आहे, राईस झालेला आहे, पीठ मळून झालेलं आहे आणि आता मी ब्रेकफास्टसाठी इथे शिरा पण बनवते आहे. सो हे पण पटकन होऊन जाणार आहे, तर रेडी होऊन जाईल आपला ब्रेकफास्ट जवळपास आणि 9च्या आधी तर आपल्या घरची सगळी कामं होऊन जातील. सो जेणेकरून मला आरवला पूर्ण दिवस देता येईल आणि त्यातला सर्दी झाले तर आय होप त्याचा मूड चांगला असेल आज, जास्त क्रँकी नसेल. आणि इथे बघू शकता आपला शिरा आहे ना तो रेडी झालेला आहे. वांग्याची भाजीसुद्धा एकदम छान दिसते आणि ती पण रेडी झालेली आहे. सो आता वाजलेले आहेत 8:45. अजून आरव उठलेला नाही आहे. मे बी तो काल खूप थकला म्हणून अजून झोपलेला आहे. अदरवाईज तो 7:30, 7:45 किंवा मॅक्झिमम 8 वाजेपर्यंत झोपतो. आणि माझं तोपर्यंत सगळं जेवण झालं आहे, ब्रेकफास्टची तयारी झालेली आहे. डिशवॉशरला मी भांडे पण लोड करून झाले. आता मी करून घेते माझा ब्रेकफास्टमध्ये मी घेतले ॲपल आणि ज्यावेळेस आरव उठेल त्याला शिरा भरवताना त्याच्याबरोबर मी पण थोडंसं अजून शिरा खाऊन घेईन. सो आता मी करते ॲपल एन्जॉय माझं. तर चला मित्रांनो, आजचा हा व्लॉग आहे ना आपण इथेच थांबवूया. आपण काल खूप शॉपिंग पण केली आहे आयकियामधनं. हा माझा छोटासा आयकिया हॉल होता. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि नेक्स्ट जो व्लॉग असणार आहे ना तो खूप भारी आणि इंटरेस्टिंग असणार आहे. सो तुम्हाला खूप मजा येणार आहे. खूप छान छान गोष्टी आहेत ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो चला भेटते मी तुम्हाला लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.